इराणच्या इंधन प्रकल्पांवरती हल्ले करू नये अमेरिकेचे इस्रायलला निर्देश। तर युद्धानंतर इराणच्या तेल क्षेत्राशी संबंध ठेवायचे, अमेरिकेकडून स्पष्ट भूमिका। पश्चिम आशियातील युद्धाचा परिणाम, भारतानं बांगलादेशला पाठवलं 5000 टन डिझेल। ठाण्यातल्या 70% हॉटेल्स गॅसवरती, लग्न कार्यालय देखील बंद होण्याच्या मार्गावरती, अपुऱ्या सिलेंडर पुरवठ्यानं व्यवसायावर गंभीर परिणाम। आखाती युद्धाचा विमान प्रवाशांना जबरदस्त फटका, इंधन दर वाढल्यानं एअर इंडियाकडून प्रवासी तिकिटात वाढ। रेल्वेतील आयआरसीटीसीची भोजन सेवा सुद्धा बंद होण्याची शक्यता, गॅस टंचाईमुळे धावत्या रेल्वेतील भोजन सेवा होणार बंद। धुळे जिल्ह्यातील व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा, गॅस सिलेंडर अभावी हॉटेल्स बंद ठेवण्याची वेळ, तर काही ठिकाणी चुलीवरती जेवण बनवणं सुरू। नागपूर जिल्ह्यामध्ये इंधनाचा पुरेसा साठा, नागरिकांनी अफवांवरती विश्वास ठेवू नका, जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकरांचं नागरिकांना आवाहन। संघ मुख्यालयावर काढणार मोर्चा, वंचित काँग्रेसचा मोठा निर्णय, 23 मार्च रोजी काढणार मोर्चा, मोदींच्या कारभाराच्या निषेधार्थ करणार आंदोलन। अर्थसंकल्पीय चर्चेवरती आज मुख्यमंत्री देणार उत्तर, विरोधकांच्या टीकेला मुख्यमंत्री काय बोलतात याकडे लक्ष। समान नागरी कायद्यासाठी सर्वोच्च न्यायालय अनुकूल, कायदेमंडळानं सद्विवेकानं निर्णय घ्यावा, देशभरामध्ये सन्मान नागरी कायदा लागू करण्यास सर्वोच्च न्यायालयानं दर्शवली अनुकूलता। इंडिगोचे सीईओ पीटर एल्बर्स यांचा राजीनामा, कंपनीवर उडवलेल्या नामुष्कीनंतर 3 महिन्यांनी झाले पायउतार। बदलापूर स्त्री बीच प्रकरणात नाशिकमधून धक्कादायक बाब समोर, नाशिकच्या मालती आयव्हीएफ मधून वर्षभरात 96 महिलांचं बीज खरेदी केली गेली, कागदपत्र तपासणीतून धक्कादायक माहिती समोर। ठाकरेगडाच्या उपतालुका प्रमुखावरती चाकून हल्ला, छत्रपती संभाजीनगरच्या बजाज नगरमधली घटना, कृष्णा राठोड यांच्यावरती मध्यरात्री चाकून हल्ला, दोघे गंभीर जखमी। राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे आयसीयू मध्ये दाखल, नियमित तपासणी दरम्यान अचानकपणे प्रकृती बिघडल्यानं केला आयसीयू मध्ये भरती। मुंबईनं मार्चमध्येच गाठली तापमानाची 40, हंगामातील सर्वाधिक उष्णतेची झाली नोंद। राज्यात पावसाची शक्यता, तर विदर्भामध्ये येलो अलर्ट, भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून दक्षिण महाराष्ट्र मराठवाड्यातही सरींचा अंदाज। हर्षदीप सिंगला बसला दंड, डॅरेल मिचेलच्या दिशेनं चेंडू फेकल्याप्रकरणी कारवाई, अंतिम सामन्यामध्ये न्यूझीलंडच्या फलंदाजांच्या अंगावरती चेंडू मारल्याचं प्रकरण।